हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर एम मिसेस पावसकर। तर तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर हा पण ब्लॉग आपला रोजचा डेली ब्लॉगच आहे। तर आज होती शिवरात्री, तर त्यामुळे घरातल्यांचा सगळ्यांचाच उपवास होता, त्यामुळे मी आज फक्त खिचडीच करणार होते। आणि आज शिवरात्री असून सुद्धा मी लेट उठले, कारण की आज माझी थोडी तब्येत डाऊन आहे। कदाचित तुम्हाला दिसत असेल, पण माझ्या आवाजावरून काय जाणवणार नाही, कारण की मी तेवढं काय जाणवून देणार नाही तुम्हाला। तर पटकन उठले, मग आवरले वगैरे। पहिल्यांदा सगळ्यांना खिचडी केली, त्यानंतर खिचडी दिली। पहिल्यांदा मी ते आलू वगैरे बटाटे ते शिजवून घेतलेले। तर हे बघा, माझं प्रत्येक कामात असं काहीतरी होतं। आता व्हिडिओच्या नादात ना ते खाली सांडलं बघा थोडीशी खिचडी। तर असं चला, इतने बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती है ना। माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी दोघांचं मी रेडी करत होते बाउल, कारण की मला तर बाउलमध्ये जसं खिचडी वगैरे खायला आवडते, त्यामुळे प्लेटमध्ये मी काही घेतली नाही। आज तसा घरातल्यांचा सगळ्यांचाच उपवास होता, कारण की शिवरात्री म्हणल्यावर मोठीच एकादश आली, त्यामुळे प्रत्येक घरात असतातच, जवळजवळ सगळ्यांचेच उपवास असतात। आणि कसं थोडंफार देवाचं पण केलं पाहिजे, फक्त एखादा वर्षातून एखादा उपवास धरायला काही जड नाही। तर मस्तपैकी मी हॉलमध्ये बसून खिचडी एन्जॉय केली, म्हणजेच भगर खिचडी, शाबू खिचडी काही म्हणा। अजून एक गोष्ट म्हणजे ना, मला खिचडी येत नव्हती, म्हणजे मी फक्त सगळ्या गोष्टी ना बघितलेल्या कशा करतात काय करतात। तर मी पहिल्यांदा खिचडी केली, पण मला ना मम्मीसारखी जशी माझी आई करते तशी काय वाटलीच नाही। तर तिला विचारल्यावर तिनं सांगितलं कसं कसं करायचं, तर मग त्याच्यानंतर मला परफेक्ट जमा लागल्या। खिचडी वगैरे झाल्यावर रूममध्ये आले, निवांत बसले थोड्या वेळ, आणि मस्तपैकी पाठीमागचा आमच्या रूममधून असा झाडांचा वगैरे व्ह्यू एन्जॉय केला। झाडांवर बसायला येणारे पक्षी, त्यांचा चिवचिवाट, परत फळं खायला वगैरे येणारे पक्षी, हे बघायला ते खूप भारी वाटतं। आणि ते म्हणजे हा व्ह्यू चहा पिताना एन्जॉय करायला मग तर खूपच छान वाटतं। आज माझ्याकडे भरपूर टाईम होता, त्यामुळे थोडं बाहेर पण आले, बाहेरून पण व्ह्यू बघितला। आज काय वरती टेरेसवर जायचं झालं नाही, तर मला असा टाईम असला ना सकाळचा, मी टेरेसवरती जाते, कारण की सकाळचा व्ह्यू पण छान वाटतो टेरेसवरून बघायला। नाश्ता वगैरे झाल्यावर म्हटलं पहिल्यांदा कपडे सगळे आहेत ते मशीनला लावून घेऊया। तर ते मी नाश्ता करतानाच मशीनला लावलेले, कारण की इकडं नाश्ता होईपर्यंत म्हणलं इकडून कपडे आपले होऊन जातील। तर ते झालते, मग ते वाळत वगैरे टाकायला घेतले मी काढून। ते आधी ना मला अजून सवय नव्हती, तेव्हा ना मशीनमध्ये असलेले कपडे मला काढायचे लक्षातच राहत नव्हती, किंवा तो नळ बंद करायचा, चावी बंद करायची माझ्या लक्षातच राहत नव्हते, तसंच ते पूर्ण भरूपर्यंत चालूच राहायची। तर लगेचच कपडे वगैरे वाळत टाकले। तर हे बघा, आय थिंक 10:15 वाजली ती, तर किती ऊन पडले बघा। इतक्या लवकर उन्हाळा कसा काय सुरू झाला काय माहीत, 10:15चं एवढं ऊन म्हणजे झालं 12चं तर काय बघायलाच नको। तर कपडे वगैरे झाले। परत मला आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला जी अवघड वाटणारी ती तेल मला बाटलीत काढायचे होते। आधी माझ्याकडे प्लास्टिकचे बॉटल होते, पण मी आता हा मेशोवरनं सेट मागवला आहे। पण मेशोने पण ना त्या सेटमध्ये मला पिंक कलरचं ते नाळक्यासारखंच आहे, म्हणजे नाळकंच म्हणू, कारण की त्याचं मला दुसरं नाव काय माहीत नाही, पण ते ना ऑइल कंटेनरमध्ये ऑइल वतण्यासाठी ना ते दिले, त्यामुळं मला आता एवढं काही टफ वाटत नाही, कारण की त्यानं लगेच ते ऑइल सगळ्या बाटलीमध्ये जातं आणि खाली सांडण्याची भीती पण वाटत नाही त्यामुळे। तर हे बघा, असं पिंक कलरचं आहे, ते त्याच्यामध्ये घातलं ना त्याच्यातून तेल लगेच ओतू शकतो आपण, आणि ते सिम्पल असं एकदम सोप्या पद्धतीने तेलात जातं, आणि ते काही सांडण्याची भीती पण वाटत नाही एवढी। आज घरात ना अशी फारशी काही कामं नव्हती, कारण की उपवास असल्यामुळे स्वयंपाक पण काय नव्हता, तर कपडे तर झाले, फरशी वगैरे बाकीची कामं पण झाली, तर अशी जास्त काही कामं नव्हती। आता बघू, आता ह्या थोड्या राहिलेल्या वेळेत मला काय पाहिजे ते करायचे, तर दुसरं कपाट वगैरे आवरायला काढायचं। आज जरा तब्येत पण डाऊन आहे, तर बघणार नाही, तर मग निवांत आज विश्रांती घ्यायचा विचार चालला आहे। पण बघू, काहीतरी कामं निघाली तर मग झालं, निघालंच, एक कामं निघतातच। तर काय होतं ना, स्वयंपाक करताना आपण कसं तेलाची बॉटल ना अशी एकदम फास्टमध्ये उचलतो, आणि ते फास्टमध्ये ठेवायला खाली जातो, आणि ही कशी काचेची बॉटल आहे ना, त्यामुळे ते फरशीवर अशी खंदिशी वाजते, त्यामुळे मला भीती वाटते की बाबा आता हे फुटते का काय अशी आपण यूज करून। तर मी काय केलं माहिती आहे का, आपलं ते कवर असतं ना मोबाईलचं, तर ते आमच्या घरामध्ये एक वेस्टच होतं, कोणी यूज पण करत नव्हते, तर ते ना मी त्या 2 काचेच्या बाटलीच्या खाली ठेवले ती, तर त्याच्यामुळे काय होतं त्याचा आवाज येत नाही, आणि ते एकदम किती पण हे केलं ना
त्याला ती फरशी लागत नाही, असं मऊ मऊ लागतं खाली त्यामुळे. आणि कसं आहे ना, आपलं किचन किती असं सजवलेलं असेल ना, तेवढं आपल्याला किचनमध्ये काम करायला भारी वाटतं. आता ह्या बॉटल आलेत ना, तर मला सारखं काही ना काही तर करू वाटतं ह्या बॉटलमुळे. आपलं किचन, आपलं होम आपण जेवढं डेकोर करू ना तिथं, तेवढा जास्त आपल्याला टाईम थांबू वाटतं तिथं. म्हणतं ना आपण मेकओव्हर पाहिजे, किचन भारी पाहिजे तसं. तर हा बघा, हा मोबाईलचा कवर आहे. असा वेस्टच होता, कोण यूज करत नव्हते, तर त्यांना मी इथं यूज करण्यासाठी घेतलं. कारण की मला पण ना हे बॉटल हँडल करायला मग आता भीती वाटत नाही, कारण की खाली ठेवताना ना एकदम असे स्मूथली ते खाली ठेवले जातात, त्यामुळं भारी आहे यूज करायला. तर ना आता माझ्याकडे थोडा टाईम होता, कारण की दुपारी कोण आले पण नाहीत, ज्यांना फराळ वगैरे करून द्यावा म्हटलं तर अजून कोण आले नव्हते. त्यामुळं म्हटलं थोडी ड्रॉईंग करूया, म्हणजे आपला टाईम पण जाईल. ड्रॉईंगच करते, कारण की माझा टाईम लगेच जातो ड्रॉईंगमध्ये. तर रात्री मी कानातलं काढून ठेवलेलं बघा, आणि परत तिथंच विसरलं, तर कानातलं घालून घेतलं. आता व्हिडिओ चालू होता, तर असू दे म्हणलं आता कानातलं घालून घ्यावं. कसं असते ना, आपल्या आवडती गोष्ट आपण करायची म्हणले ना, तर तेव्हा कंटाळा पण येत नाही, आणि कसा टाईम गेला ना हे पण समजत नाही. तर व्हिडिओ बघणाऱ्यापैकी कुणाला ड्रॉइंग, पेंटिंग वगैरे आवडते हे नक्की कमेंटमध्ये करा. तुमच्या हॉबीज कोणकोणत्या आहेत त्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात का? तर आवडत असतील तर प्लीज मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब वगैरे करत जा, लाईक करा, कमेंट करा. सगळं झाल्यावर टाईम होता म्हणून म्हणलं आज बुक रीड करायचं, थोड्या वेळ बुक वाचायचं, म्हणजे आपल्याला पण थोडं शांत वाटतं, आणि बुक वाचल्यामुळं मन पण कसं फ्रेश होऊन जातं. त्यामुळे बुक वगैरे वाचत बसले. माझ्या डेली रुटीनमध्येच असं रोज 2-3 पाने तर मी बुक वाचतेच. पण माझी बुक ना असे देवाधर्माचे जास्त असतात, मला तेच रीड करायला जास्त आवडतात म्हणून. मग दुपारी पुन्हा एकदा रूम लोटून घेतली, कारण की माती झाली पूर्ण रूममध्ये. तर त्यामुळे पहिल्यांदा रूम वगैरे स्वच्छ करावं म्हटलं, आणि मग बसावं निवांत आपलं. तर दुपारी विश्रांती वगैरे माझी घेऊन झाली. त्याच्यानंतर मग परत उठले, तर आणि बेड खराब झाला होता, त्यामुळे म्हटलं बेड वगैरे आवरून घ्यावं पहिल्यांदा, कारण की हे असंच ठेवून गेलं ना मग परत रात्री झोपायला इथंही वाटत नाही. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा हे नीट बेड वगैरे लावून घेऊया, आणि मगच परत स्वयंपाकाला जायचं. तर आज मी तर काय उपवास सोडणार नव्हते, पण ह्यांच्यासाठी मला स्वयंपाक करायचा होता रात्रीचा. घरातलं सगळ्यात मेन म्हणजे किचन आणि बेडरूम ही आपल्याला नीट टापटीप आणि डेकोर केलेलं पाहिजेच, त्याशिवाय ना आपलं मनच लागत नाही घरात. मला तर असंच होतं, म्हणून पहिल्यांदा बेड नीट केला, परत ते ब्लँकेट वगैरे होतं ते घडी वगैरे घालून नीट ठेवलं, आणि त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी किचनमध्ये गेले. तर उपवास होता म्हणून म्हटलं माझा प्यावा, तर मी घरूनच माझा आणलेला. तर मागच्या मी बाटलीतला ट्राय केला होता, मला तेवढा काही खास वाटला नाही, तर म्हणलं हा ट्राय करून बघावा. तर हा तसा चांगला होता, छान लागला मला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करत राहा, कनेक्ट राहा. चलो बाय.